संतांच्या पालख्या पंढरीकडे विठुरायाच्या भेटीला जात असताना प्रत्येक जण पालखी सोहळ्यात आपल्याला जी मदत आणि सेवा करता येईल ती करताना आपल्याला पाहायला मिळतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील रहिवासी असलेल्या पुण्यातील नागरिकांनी एकत्र येऊन वारकऱ्यांना फराळ वाटपाची व्यवस्था केली। हे रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र येऊन ही सेवा दिवे घाटाच्या परिसरात करतायत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। वारीच्या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची जी सेवा करता येईल त्या हेतूने अनेक जण मदत करत असतात। यातच पुण्यातील जे रहिवासी आहेत, जे मूळचे चंदगड तालुक्यातले आहेत, अशा रहिवाशांचा एक ग्रुप आहे जो दरवर्षी वारकऱ्यांना या दिवे घाटामध्ये पाण्याची बॉटल आणि खजूर आहेत जे वारकऱ्यांना चालण्यासाठी शक्ती देतात ते इथं वाटप करताना पाहायला मिळतात। दरवर्षी अशा पद्धतीचा उपक्रम आहे तो या चंदगड मधले जे रहिवासी आहेत त्यांच्याकडून केला जातोय। काय नेमका हेतू आहे आणि अशा पद्धतीने वाटप करत असताना वारकऱ्यांची सेवा करत असताना काय भावना नेमक्या निर्माण होतात? मूळचे गाव आमचे चंदगड असल्यामुळे इथं 7 ते 8 हजार चंदगड मधले लोक आहेत। ती एकत्र येण्यासाठी आणि माऊलीची सेवा एक दिवस आमच्या हातून घडण्यासाठी आम्ही एकत्र येतो आणि दरवर्षी खजूर आणि बिस्लरीचं इथं वाटप करतो आणि याच्यासारखा आनंद आम्हाला कुठेही मिळत नाही। किती जण आहात तुम्ही? तुमचा किती जणांचा? कारण आता कार्यकारिणीमध्ये आपण 17 लोक आहोत, पण आपल्या पाठीमागं कमीत कमी 8 ते 9 हजार चंदगडवासियांचं पाठबळ आहे आणि हा उपक्रम आम्ही गेली 5 वर्ष इथं राबवतो। या अगोदर आम्ही पुण्यामध्ये काही ठिकाणी करत होतो, पण घाटमाता हा वारकरी जो घाटातून थकून वर आलेला असतो त्याला पाणी आणि खजूर देण्याचं काम नागरिक रहिवासी संघामार्फत आपण राबवतो। त्यामध्ये महिलांचा सुद्धा सक्रिय सहभाग आपण पाहू शकता। आपला महिलांचा सुद्धा यामध्ये खूप मोठा म्हणजे वाटा आहे। कॅमेरामॅन योगेश केळापुरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, दिवेघाट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।